नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड्स अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर अतिशय झटपट होणारी गवार बटाट्याची छान अशी रश्श्याची आपण भाजी बनवणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट। तर त्यासाठी आपल्याला छान अशी ताजी फ्रेश गवार निवडून घ्यायची आहे आणि बटाटा अशा पद्धतीने वरचे साल काढून कट करून घ्यायचे आहे। तर आपल्याला कांदा किसून घ्यायचा आहे आणि टोमॅटोही त्याच पद्धतीने किसून घ्यायचा आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने पूर्वतयारी करून घ्यायची आहे। एका कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यातच आपल्याला आता गवार मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तर गवार तेलामध्ये परतून घेतली की छान अशी चविष्ट भाजी तयार होते आणि झटपट अशी शिजायलाही मदत होते। तर अशा पद्धतीने मस्त अशी मी तेलामध्ये गवार परतून घेणार आहे। तर 2 ते 3 मिनिटभर आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला गवार तेलामध्ये परतून घ्यायची आहे। गवार छान परतायला आली की त्यातच आपल्याला बटाटेही घालून घ्यायचे आहे। बटाटे त्याच तेलामध्ये व्यवस्थित असे मस्त परतून घ्यायचे आहेत। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट आपण टिफिनसाठी अशा पद्धतीची मस्त अशी ग्रेव्हीची गवार आणि बटाट्याची भाजी बनवू शकतो। तर गवार आणि बटाट्यासाठी आपण थोडे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतले। तर मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ही गवार आणि बटाटे परतून घेतलेले एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर त्याच कुकरमध्ये आपल्याला अजून एक्स्ट्राचे थोडे तेल घालून घ्यायचे आहे। तर 2 ते 3 पळ्या यामध्ये मी तेल घालून घेतले आणि मस्त तेल गरम झाल्यानंतर मोहरीचा छान असा तडका दिला आणि त्यासोबतही जिरे छान फुलले की आपल्याला त्यामध्ये किसून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा कट न करता अशा पद्धतीने किसून घेतला की ग्रेव्ही ही मस्त अशी तयार होते। तर आपण आता कांदाही तेलात मस्त असा रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे। तर परतून घेतलेला कांदा आपल्याला एका साईडला करून घ्यायचा आहे आणि त्याच कुकरमध्ये आपल्याला साईडने अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्टही घालून घ्यायची आहे। व्यवस्थित आपण आता हे सर्व जिन्नस मस्त असे या तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर छान असे तेल सुटायला लागले की समजायचे आपले कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी मस्त अशी परतून तयार झालेली आहे। तर यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा साठवणीतला काळा मसाला, 1 चमचा धने पूड आणि हळद अशा पद्धतीने सर्व सुखे मसाले घालून घेतलेले आहे। तर यामध्ये मी ग्लासभर गरम पाणी घालून घेतले। तर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे छान अशी झटपट आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आणि अतिशय अप्रतिम चव वाढवण्यासाठी मी हातावरून क्रश करून घेतलेली कस्तुरी मेथीही घालून घेतली। तर बघू शकतात मस्त आपली ग्रेव्हीला तेलही सुटलेले आहे। त्याच ग्रेव्हीमध्ये आपण आता परतून घेतलेले गवार आणि बटाटे घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्यातच आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। तर मी अतिशय कमी पाण्याचा वापर करणार आहे। यामध्ये मी ग्लासभर पाणी घालून चवीनुसार मीठही घालून घेतले। मीठ आपल्याला बेताचेच घालायचे आहे, कारण आपण गवार आणि बटाटे शिजवत असताना त्यातही आपण मीठ घातलेले आहे। आता आपण कुकरला 1 शिट्टी करून घेणार आहोत। शिट्टी आपल्याला जास्त न करता एकच करायची आहे, कारण आपण गवार आणि बटाटे तेलात मस्त असे परतून घेतलेले आहे। तर 1 शिट्टी झाल्यानंतर आपण एक्स्ट्राची वाफ काढून घेणार आहोत आणि मस्त अशी झटपट आपली मस्त अशी थिक ग्रेव्हीची टिफिनसाठी गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। बघू शकतात रंगही किती अप्रतिम दिसत आहे आणि चवही मस्त अशी लागते। तर अशा पद्धतीची टिफिनसाठी तुम्ही झटपट अशी थिक ग्रेव्हीची गवार बटाट्याची भाजी नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड्स अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। खात रहा, मस्त रहा।